बाबा की जय. भगवान बाबा की जय. नमस्कार, मी बाबासाहेब बाबुराव नागरे, अमरावती तालुका बाहेर माझं गाव आहे. आणि माझं नवीन कृषी सेवा केंद्र चालू करण्यामागचा एकच उद्देश आहे की शेतकरी बांधवांना मी कुठल्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे बी बियाणे असेल, वॉटर सोल्युबल खते असेल किंवा पेस्टिसाइड औषधे असेल, वेगवेगळे जीवाणूजन्य खते असेल आणि ते का वापरायचे, त्याच्यापासून काय फायदे होते, कुठल्याला काय फायदे होते. आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये कोणकोणते बिये, कोणकोणत्या कंपनीचे बिये, खते, औषधे आहे? माझ्याकडे सध्या तर NPK खते नाही ते ठेवणार, पण म्हणजे आता त्याला वेळ लागेल मला. माझ्याकडे सुरुवात आहे की मी सध्या सीड करतोय चांगल्या नामांकित कंपन्याचं. आपल्या जिल्ह्यात पण एक 2 सीड्स कंपन्या चांगल्या आहेत आणि जास्तीत जास्त मी बाहेरून पण जर बोलायचं काम पडलं, शेतकरी बांधव जशी मागणी असेल की आम्हाला हे सीड पाहिजे, तर मी ते देण्यास शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची तज्ञाची सुविधा आहे का आपल्याकडे? नक्कीच माझा अनुभव राहिलेला आहे की कारण की मी स्वतः 10 वर्ष मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये मी काम केलेलं आहे. पेस्टिसाईड कंपनीमध्ये काम केलं, सीड्स कंपनीमध्ये काम केलं, ऑर्गॅनिक मॅन्युअल जीवाणूजन्य खताच्या कंपनीमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मी आता एक कृषी सेवा केंद्र टाकले. माझं कुठल्या स्पर्धेचा विषय नसून मला थोड्यासोबत हे स्पर्धा नाही करायची आहे, पण शेतकरी बांधवाचं मी कसं उत्पन्न वाढू शकतो 100% वाढवलेलं पण आहे मी आणि वाढवणार पण आहे. लहान व गरीब शेतकऱ्यासाठी विशेष सवलती आहे का आपल्याकडे? याच्यामध्ये कसं असतं, सवलत हा विषय थोडा वेगळा येतो, पण एक आहे की जे मॉलिक्यूल जे सिस्टमच्या माध्यमातून जे सिस्टम चालवत आहे त्या सिस्टममध्ये चालवून ते जी मागणी करतील मला, तर ते मी देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे आणि आज मी ते भरलेलं पण आहे. माती परीक्षण किंवा शेती सल्ला सेवा उपलब्ध आहे का? नक्कीच माती परीक्षणचा तर आपल्या जिल्ह्यासाठी तर एकदम महत्त्वाचा विषय आहे, कारण की आपलं जे बदनापूर केविके त्या ठिकाणी एवढी भारी सुविधा आहे. शेतकरी बांधवले आता सध्या रानशेत कोरडे नांगरटी झालेले आहे. तर त्या शेताची मातीचं सॉईलचं जे सॅम्पल आहे ते सर्व शेतकऱ्यांनी 4-5 बाजूचं शेतातलं मधलं जर घेऊन ठेवलं आणि त्यांच्या वेळेनुसार जर ते आपल्या बदनापूर केविकेला जर ते निघून जर दिलं, तर 8 रोजामध्ये आरोग्य पत्रिका येते आणि त्या आरोग्य पत्रिकेनुसार शेतकरी बांधवांनी शेताला काय कुठलं फेरस कमी आहे, झुंज कमी आहे, नत्राची जास्त गरज आहे, एखाद्या शेतावर नत्राची गरज नाही आहे, फॉस्फरस जास्त आहे किंवा काही म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये तुम्हाला समजा जशी आपली ब्लडची टेस्ट येते त्याच प्रकारे ती सॉईलची टेस्ट रिपोर्ट येते आणि मी स्वतः ते केलेली माझ्या शेतात मी 10 वर्षाला करतो. शेतकऱ्यांनी या केंद्रावर का विश्वास ठेवावा असं आपल्याला वाटतं? मी एक शेतकरीच आहे, कारण मी काही कुठला लय मोठा एखादा काही वेगळा बिझनेसमॅन नसून मी एक शेतकरी पुत्र आहे. मला शेतीची आवड आहे. मी आज पण शेतातच जाऊन आलो दुपारी. मी 2 तरी तास शेतामध्ये काम करतो रोजच्या रोज. त्यामुळं मला शेतकऱ्या 2 पैसा शेतीतूनच कमावा हा माझा उद्देश राहिलेला आहे आणि म्हणून मी ते माझं स्वप्न होतं की मी छोटंसं कृषी सेवा केंद्र चालवू आणि मी ते आता चालवणार आहे. जाता जाता जनतेला काय संदेश द्याल आपल्या कृषी सेवा संदेश माझा केंद्रामध्ये? एवढाच राहील की तुम्ही माझ्याकडे एक वेळेस येऊन बघा की मी तुम्हाला काय वेगळं देतो. तुमच्या उत्पादनात मी 5% वाढ करतो, 10% वाढ करतो, जो मी करीत आलेलो आहे. शेतकऱ्याच्या मला भरपूर हे होता की साहेब तुम्हीच कंपनी, म्हणजे तुम्ही कंपनी न करता तुम्ही दुकान टाका, कारण तुम्ही आम्हाला सांगता की आम्हाला मार्केटला भेटत नाही, आम्ही इकडे तिकडे जातो, तिकडे जायचे लोक चितेगावपर्यंत, इकडे जालना जायचे, अंबड जायचे, बदलापूरपर्यंत जायचे. तर आता मी माझ्या एरियामध्येच म्हणजे आपल्याच गावामध्ये रोहिल्याकडं तालुका अंबड या ठिकाणी मी आता चांगल्या प्रकारे मॉलिक्यूल ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि शेतकरी बंधूंना मी बंचिंग पेपर असेल, त्यानंतर आपलं कोकोपीट असेल, रोप उगवण्याची जी पद्धत आहे ती असेल,
माती परीक्षणाची सुद्धा माहिती आहे मला. मी स्वतः सॉईल कशी काढायची, कशी कापडी थैलीत काढायची का पन्नीत काढायची, कुठल्या हत्यारं वापरायची ते काढण्यासाठी मला सगळं त्यातलं ज्ञान आहे. आणि मी शेतकरी बनवला 5 ते 10% उत्पन्न कसं वाढून द्यायचं याचा मी 100% प्रयत्न करणार. सर आपलं नाव काय? माझं नाव बाबासाहेब बाबुराव नागरी, माझ्या बाहेरगावचं आहे मी. माझं कृषी सेवा केंद्र रोहिल्यागडला आहे. माझ्या गावापासून 5 किलोमीटरला आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर? 9172 98 93 4. धन्यवाद.